अजित पवारांच्या अकाली निधनाच्या नंतर महाराष्ट्र शोकसागरात बुडाला। पण त्यानंतर चौथ्या दिवशी झालेला सुनेत्रा पवार यांचा शपथविधी अनेकांना रुचला नाही। त्यावरून अनेकांनी टीकाही केली। पण सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडूनच आता शपथविधीची घाई केली गेली असं म्हणत घरचा आहेर दिला जातोय। एकानंतर एक नेते ही भावना व्यक्त करतायत, त्यामुळे वाद नव्यानं पेटलाय। तटकरेंना शरद पवारांची भीती। पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरेंनी जे गलिच्छ राजकारण केलं शरद पवार साहेबांना श्रेय देण्यासाठी, म्हणून घाईत शपथविधी। त्या शपथ घ्यायला का 10 दिवस गेले असत काय झालं असतं? पण हा माणूस किती चाणाक्ष आणि चालाक आहे बघा। त्यांना असं वाटलं की शरद पवार साहेब ताबा घेतील। रामदास कदमांचा तटकरेंवर निशाणा। अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतल्या मृत्यूनंतर चौथ्याच दिवशी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की घाईघाईत पार पडलेल्या या शपथविधीवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल विरोधकांच्या निशाण्यावर आले। आता राष्ट्रवादीच्या मित्रपक्षातील नेत्यांनीही विरोधकांच्या सुरात सूर मिसळलाय। आपल्या हिंदूमध्ये एक संस्कृती आहे, आपल्या घरचा कुटुंबातला माणूस गेला तर किमान 10 दिवस आपण बाहेर पडत नाही, आपण सुतक पाळतो। पण इथं काही नाही। आणि म्हणून तटकरेंनी ही बाब जी केलेली आहे ती निंदाजनक आहे, क्लेशदायक आहे, महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे। आणि सुनील तटकरेला बाप महाराष्ट्र कदापि करणार नाही, कदापि करणार नाही। शरद पवार यांना शह देण्यासाठी सुनील तटकरेंनी राजकारण केल्याचा आरोप रामदास कदमांनी केलाय। पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरेंनी जे गलिच्छ राजकारण केलं शरद पवार साहेबांना श्रेय देण्यासाठी, ते महाराष्ट्राला लाजिरवाण आहे। अजितदादांची स्मशानामधली राख देखील विजली नव्हती, शांत झाली नव्हती। असं असताना वहिनींना मंत्रालयामध्ये घेऊन त्याला शपथ घ्यायला लावलं। त्याला शपथ घ्यायला का 10 दिवस गेले असत काय झालं असतं? पण हा माणूस किती चाणाक्ष आणि चालाक आहे बघा। त्यांना असं वाटलं की शरद पवार साहेब ताबा घेतील। यापूर्वी सुनेत्रा पवारांनी घाईघाईनं घेतलेल्या शपथविधीवरून शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली होती की राजकारणामध्ये जे कालच्या या घडामोडी ज्या पाहिल्या 2 दिवसातल्या, तर याच्यामुळे असं वाटतं माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्व आहे। राजकारणामध्ये खुर्ची जिंकलेली, सार्वजनिक जीवनामध्ये खुर्ची जिंकलेली, माणूस हारला हे एकंदरीत चित्र पाहायला मिळतं। म्हणून ह्या सर्वसामान्य माणसाला ह्या गोष्टी भावत नाहीत। संजय शिरसाट यांच्यावर अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्यांनी टीकास्त्र डागलं असलं तरी शिरसाटांनी आपण जनतेची भावना बोलून दाखवल्याचं सांगत आपल्या वक्तव्यावर शिरसाट ठाम आहेत। तर उदय सामंतांनीही घाईघाईत झालेल्या शपथविधीवरून जनता प्रश्न विचारत असल्याचं सांगितलंय। नाही बघा, दुःखद घटना घडली ना तर इतक्या लागोलग शपथविधी होणं हे सर्वसामान्य माणसाला पटलेलं नाहीये। म्हणून त्यावेळेला ते केलेलं, माझी भावना जी होती ती मी व्यक्त केली। त्यात काय कुणाचा गैरसमज होत असेल तर त्याबद्दल मला काही देणं घेणं नाही, परंतु जनभावना ज्याला म्हणतात ती मांडायचा आम्ही प्रयत्न करतो। मुद्दा असा राहतो की जनतेच्या मनातलं जे काय ते लोकप्रतिनिधींनी मांडलं पाहिजे। आज जनतेच्या मनामध्ये ही मात्र कुठेतरी संभ्रमावस्था आहे की एकीकडे समाधान नक्कीच आहे की सुनेत्राबाईंनी उपमुख्यमंत्री झाल्या किंवा अजितदादांचा वारसा ते पुढे चालवतील, पण इतक्या लवकर का झालं आणि मग ते का झालं ही शंका येताना कोणी हे करून घेतलं का, याच्या मागे कोणी आहे का, हा उदय सामंतचा प्रश्न नाही आहे किंवा प्रताप सरनाईकांचा प्रश्न नाही, हा महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला प्रश्न। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची घाई का केली असा सवाल विरोधकांसह सत्ताधारी शिवसेनेकडून केला जातोय, तर सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्यावर हा युक्तिवाद केला जातोय। अरे बाबा, तो सगळा पक्षाचा निर्णय होता, तो एकट्या काय तटकरेचा निर्णय नव्हता। आणि त्यांना विचारूनच जे आहे हे सगळं ठरलेलं आहे, सुनेत्रा त्यांना विचारून। आणि मला कळत नाही की आता तुम्ही सारखं सारखं विचार अध्यक्ष कोण होणार, अध्यक्ष तुम्हाला काय घाई झाली, मग आम्ही त्याच्यावर काय बोललो की तुम्ही परत म्हणणार यांना काय घाई झाली। अरे वा, पहिल्या दिवसापासून तुम्ही
मर्जर कधी होणार त्यावेळेला तुम्हाला घाई नाही झाली. दरम्यान या वादावर आता मुख्यमंत्र्यांनीही सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नेत्यांची पाठराखण केली आहे. मला असं वाटतं की या संदर्भात जो काही वादविवाद होतो आहे हा अतिशय निरर्थक अशा प्रकारचा आहे, अतिशय चुकीच्या अशा प्रकारचा आहे. प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःचं राजकारण याच्यात कसं पाहता येईल हा प्रयत्न करतो आहे, हे अतिशय चुकीचं आहे. बघा, शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्यातले एक अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले एक मोठे नेते अजितदादा पवारांच्या रूपाने दुर्दैवाने आपल्यातनं निघून गेले. पण त्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्याच्या माध्यमातून जो काही राजकारण करण्याचा प्रयत्न करतो आहे ते अतिशय चुकीचं आहे. अशा प्रकारचं खालचं राजकारण बंद झालं पाहिजे. केवळ सुनेत्रा पवारांच्या शपथविधीचा मुद्दा नाही, तर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून सुद्धा पटेल आणि तटकरे टार्गेटवर आलेत. सगळ्या गोष्टी तसा प्रत्येकाचा वेगवेगळा डावपेच असू शकतो. शेवट राजकारणामध्ये बऱ्याच जणांना कधी कधी राजकारणामध्ये काही नेतृत्व करणारे लोक हे अनशिकर असतात. म्हणजे आपण सुरक्षित राहू शकतो का नाही, मग आपण सुरक्षित राहण्यासाठी कशा पद्धतीने राजकारण केलं पाहिजे, असे पण डावपेच असू शकतात. अजित पवारांचं अपघाती निधन झाल्यानंतर ज्या वेगानं राजकीय घडामोडी घडल्या त्या पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण अजितदादांच्या निधनामुळे जनता शोक सागरात बुडालेली असताना सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधीसाठी घाई का करण्यात आली? सुतक असताना शपथविधीचा घाट का घातला गेला? त्यामागे कुणाचं हित होतं असा सवाल विरोधकांकडून केला जातोय आणि त्यामुळेच हा राजकीय वाद पेटलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.